नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या श्रोतावर्ग, आपल्या सर्वांसाठी पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्ताने आज एक वैचारिक मेजवानी आपल्याला सर्वांना अनुमोदित करता यावी करिता तिसरा एपिसोड आज आपण अनुमोदित करीत आहोत. मागील 2 एपिसोड आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्ताने वैचारिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध मार्गदर्शक पैलूंना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या पैलूने समजून घेता येतील, तो पैलू कदाचित आपल्यासाठी अपरिचित असेल, अनभिज्ञ असेल. कदाचित तो पैलू आपल्या सर्वांसाठी कधी वाचनात आलेला नसेल, श्रवण करता आला नसेल, परंतु तो महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांचं समग्र जीवन आणि कार्य एका अथांग समुद्रासारखे आहे, विशाल आहे. आयुष्याचे अनेक वर्ष संपून जातील, परंतु ते समजून घेणारा प्रवास संपणार नाही. आणि म्हणून एखाद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये जर आपण एक्सपर्ट आहात, तर तुमच्या त्या निष्णात बाबासाहेबांच्या विचारांना व्यक्त करणे आज गरजेचे आहे. कारण भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी रूपाने जी पिढी तयार होणार आहे, ती पिढी केवळ भावनिक किंवा केवळ औपचारिकता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती श्रद्धा समर्पित करणारी नसावी. पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या जीवनातले सर्वोत्तम मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्यात झालेले परिवर्तन या जगाच्या सोबत संवाद रूपाने आपल्याला व्यक्त करता आले पाहिजे. आणि म्हणून विशेष रूपाने 14 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 या समग्र 15 दिवसाच्या प्रवासात कमीत कमी 15 विषयावरती तरी आपण बाबासाहेबांच्या पैलूंना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपल्याशी संवाद साधताना हा तिसरा एपिसोड घेऊन येताना विशेष रूपाने समग्र विश्व आज डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रती नतमस्तक होत आहे, अभिवादन करीत आहे. बाबासाहेबांना या जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम विद्वान म्हणून स्वीकारत आहे. दिशादर्शक, एका प्रगल्भ समाजाचं नेतृत्व करणारा लीडर म्हणून स्वीकारत आहे. मिळालेल्या संधीमध्ये किती ज्ञान उपसावे आणि एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्या व्यवस्थापनात हजारो वर्ष स्मरणात कसे राहावे, असा एक आदर्श विद्यार्थी म्हणून जग बाबासाहेबांकडे पाहत आहे. आपण भाग्यवान आहोत की त्या महापुरुषाच्या जीवन प्रवासाने प्रभावित होऊन मी पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे असं म्हणून समग्र भारतवर्षामध्ये जीवन जगण्याची तुम्हाला, मला आणि समाजाला संधी मिळाली. ते आमचे आदर्श आहेत, आयडॉल आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि म्हणून त्यांचे मार्गदर्शन काय आहे याबद्दलची
यथाभूत चर्चा होणे आज गरजेचं आहे. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा त्याग, खरं तर त्यांचा त्याग या विषयाशी चर्चा करताना ही 20 मिनटं फार अपुरे आहेत. आयुष्य आपलं निघून जाईल. त्या समग्र आयुष्याच्या प्रवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी केलेल्या त्यागाची जी भावना आहे, आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतातही की तुम्ही तुमच्या सर्वांगीण जीवनाच्या प्रवासात त्यागी आणि काहीतरी त्याग करण्याची मनोवृत्ती स्वीकारल्याशिवाय तुम्ही समाजाची सेवा करण्यास पात्र ठरू शकत नाही. चित्तामध्ये प्रगल्भने लोभ, प्रलोभ, इच्छा, आकांक्षा, अनेक व्यक्तिगत स्वप्ने, ह्या साऱ्या गोष्टी एकत्र करून आपण समाजाची सेवा करू शकत नाही. ज्याला समाजाची सेवा करायची आहे आणि परिवर्तन घडवायचं आहे, त्याच्याकडे सर्वात पहिला अलंकार, गुण, आचरण म्हणून त्यागाची भावना असणे हे नितांत गरज आहे. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निसर्गाला त्यांच्या आचरणिक प्रवासातून दाखवून दिले. जेव्हा मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सखोल तत्त्वज्ञानाचा एक संशोधक म्हणून, रिसर्च स्कॉलर म्हणून ज्यावेळेला मी अभ्यास करीत आहे, त्यांचे रायटिंग अँड स्पीचेसमध्ये मला कुठे कुठे अशा प्रकारचे संदर्भ भेटत आहेत की जे त्यागाशी संबंधित आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही वेळेला काही ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या त्यागाच्या संदर्भात कधीकधी आपलं मत व्यक्त केलं आहे. पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 27 ऑक्टोबर 1951 रोजी ज्यावेळेला बाबासाहेब जालंधर पंजाबला गेले, साधारणतः त्यावेळेला निवडणुकीचा काळ होता, आणि त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्याच एका व्यक्तीच्या प्रचारार्थ गेले आणि उपदेश करताना, भाषण करताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की समाज परिवर्तनासाठी त्यागाची भावना किती अत्यंत आवश्यक आहे. त्याग समर्पणाशिवाय तुम्ही तुमच्यातली बदल घडवणं आणि तुमच्या आसपासचे बदल घडविण्याची शक्ती निर्माण करणं हे शक्य होणार नाही. बाबासाहेब म्हणतात की मी आयुष्याच्या प्रवासात अनेक असे प्रसंग पाहिले. 1942चा संदर्भ देताना बाबासाहेब म्हणतात की 1942च्या दरम्यान 100 रुपये महा कमवावे अशा प्रकारचे उत्पन्नसुद्धा माझ्याकडे नव्हते, आणि त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या अनंत रूपाच्या अडचणी माझ्याकडे होत्या, अनेक अडचणी. कुठेतरी एक प्रशस्त वेतन उत्पन्न करणारा, देणारा एखादा शासकीय मोठा हुद्द्यावरती काम करावे, जेणेकरून प्रचंड पैसा उभा करता येईल, अशा प्रकारचं वातावरणही आसपास होतं. मी विविध प्रकारच्या पदवी संपादन करून आल्यामुळे आणि राज्यशास्त्रातला अत्यंत प्रभावशाली संशोधन करून आलेला एक विद्वान माणूस म्हणून सरकारने मला राज्यशास्त्राचा प्रोफेसर म्हणून एक पद बहाल करण्याचे ठरविले. खरं तर त्या पदाला घेऊन मी पुढची 10 वर्षे जरी काम केले असते तर माझ्या आयुष्यात पुढे आयुष्यभर बसून खाता येईल एवढा पैसा आणि धन मला उभे करता आले असते. परंतु एकदा का शासनाच्या अधीन जाऊन नोकरी करण्याचे ठरविले असते तर विधायक स्वरूपात सामाजिक परिवर्तन करण्यासाठी मला कोणत्याच प्रकारची हालचाल करता आली नसती. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
या हुद्द्यातून मी प्रचंड पैसा कमवून व्यक्तिगत धनदागडा झालोही असतो, पण माझ्या समाजाचे काय, असा विचार करून सरकारने देऊ केलेल्या त्या राज्यशास्त्राच्या प्रोफेसर पदाचा मी त्याग केला आणि सामाजिक क्रांतीसाठी लढण्याचे उद्देश पूर्ण करण्याचे मी ठरविले. जे याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकीकडे म्हणतात की दरमहा 100 रुपये उत्पन्न उभे करावे अशाही प्रकारची कोणतीही स्थिती नव्हती, पैशाची अत्यंत गरज होती, अशा अवस्थेतही प्रलोभन उत्पन्न करणाऱ्या त्या शासकीय नोकरीचा त्याग करण्याचं धैर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आचरणात ठेवले. आणि केवळ समाज परिवर्तनाचा ध्यास करण्यासाठी 1942मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तिगत कोणत्याही सुखाच्या अपेक्षेत न अडकता समाज परिवर्तन आणि सामाजिक रूपाचं सार्वजनिक ध्येय संपादित करण्यासाठी अशा काही अनंत गोष्टीचा त्याग केला. 51 अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक रूपाने आपली उदाहरणं देताना सांगतात की कायद्याचा अभ्यास लंडनवरून पूर्ण करून आल्यानंतर इथे आल्याबरोबर जिल्हा न्यायाधीश, डिस्ट्रिक्ट जज या पदाची मला ऑफर देण्यात आली. खरं तर या पदावरती विराजमान झालेल्या माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पैसा प्राप्त होणार होता, धन संपादन करता आलं असतं आणि या पदावरती जाण्यासाठी अनेक लोक एकीकडे प्रयत्न करतायत, अपेक्षा ठेवतायत, तर दुसरीकडे व्हॉइसरॉय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये या आणि काउन्सिलमध्ये आल्यानंतर त्या पदाचा स्वीकार केल्यानंतर हवे तेवढे पैसे बाबासाहेब आंबेडकरांना काउन्सिल मेंबर होऊन प्राप्त करता आले असते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी जर एकदा काउन्सिल मेंबर म्हणून काउन्सिलमध्ये गेलो असतो तर मला कोणत्याही प्रकारच्या सरकारच्या निर्णयाविरोधात माझे ठाम मत मला मांडता आले नसते. समाजावर होणारा अन्याय, या भारत देशातील जाती व्यवस्थेने पिछत पडलेला आणि उपेक्षित वंचित असलेल्या समाजाच्या कोणत्याही प्रश्नाला मला तडीस नेता आले नसते आणि म्हणून व्हॉइसरॉय यांच्याद्वारा ऑफर केलेला काउन्सिल मेंबरचा सुद्धा हुद्दा त्या ठिकाणी मी सोडून दिला आणि केवळ समाज हितासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यभराच्या प्रवासात एक आणि हजारो असे उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष समाज हिताच्या, सेवेच्या आणि लढ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या साऱ्या भौतिक सुख साधनांचा त्याग केला. 1942मधला बाबासाहेबांनी तो अनुभव सांगताना पुढे बाबासाहेब म्हणतात, खरं तर सरकारने देऊ केलेली नोकरी मला जर स्वीकारण्याचा मोह झाला असता आणि मी ती स्वीकारली असती तर एका अत्यंत चांगल्या दर्जेदार ठिकाणी मी परिवाराला घेऊन राहू शकलो असतो. खरं तर गरज होती. 1942मध्ये मी अशा ठिकाणी राहत होतो की जिथे एका विद्वान माणसाला राहण्याची ती जागा योग्य नव्हती. गोर, गरीब, दीन, दुबळा अशा प्रकारच्या लोकांना राहण्यासाठी दिलेल्या चाळीत माझे वास्तव्य होते. एक क्षणभर असे वाटावे की या साऱ्या निवासस्थानाचा त्याग करून एका अतिउच्च आणि चांगल्या ठिकाणी राहायला जावं. त्याच्यासाठी नोकरीशिवाय पर्याय नाही. एकदा का नोकरीच्या अधीन गेलो तर मी ठरवलेले सामाजिक ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करणे मला शक्य होणार नाही. एकीकडे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रात्यक्षिक जीवनातलं विदारक चित्र आणि दुसरीकडे व्यक्तिगत त्या विदारक चित्राला बदलविण्यासाठी सरकारच्या द्वारा दिलेले अनेक प्रलोभने, या दोन गोष्टीच्या कॉन्फ्लिक्टमध्ये बाबासाहेब निवडतात की मी केवळ एकट्याची परिस्थिती बदलून चालणार नाही आणि केवळ एकट्याची परिस्थिती बदलावे असे माझे कोणतेही उद्देश नाही. मला समाज परिवर्तन घडवून मला जे सुख मिळणार नाही, त्याऐवजी समाजाच्या हजारो लोकांना त्या सुखाला प्राप्त करण्याची ऊर्जा प्राप्त करता यावी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तिगत पूर्ण सुखावरती मात करून, त्याग करून, आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग करून समाजहिताच्या सुखाचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडला आणि तो बहालही केला. MA, PhD, DSc, DLiT, बॅराट लॉ एवढ्या मोठ्या उच्च पदस्थ व्यक्तीला ब्रिटिश आणि स्वतंत्र भारत या दोन्ही सरकारमध्ये कोणत्या प्रकारचा अतिउच्च दर्जाचा हुद्दा मिळाला नसता, सहज मिळाला असता. पण आज थोडीशी कल्पना करूया की जर तसे काही घडले असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या व्यक्तिगत परिवर्तनासाठी काही निर्णय घेतला असता, तर आज समग्र भारतातील, देशभरातील लोकांची, आपली, तुमची, माझी काय अवस्था असते. 130व्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे दोन वचन, 1942चा निर्णय आणि 1951 साली पंजाब जालंधर इथे व्यक्त केलेल्या त्यांच्या स्वतःच्या मुखातल्या अनुभवाची गोष्ट, या दोन गोष्टींना ज्यावेळेला आपण पाहतो त्याच वेळेला आपल्या लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र समाज परिवर्तनासाठी आपल्या जीवनात एकमेव अलंकार जपला आणि तो म्हणजे त्याग, सॅक्रिफाईस.